नमस्कार, मी वृषाली पाटील 8 PM स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत करते। बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे सुप्रीम कोर्टातल्या शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणीची। ठाकरेंच्या शिवसेनेचे वकील ॲडव्होकेट कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करताना आपला मोर्चा विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे वळवला। नार्वेकरांचा निर्णय कायद्याच्या चौकटीच्या बाहेरचा असल्याचं सिब्बल म्हणाले। पाहूया। शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडनं ॲडव्होकेट कपिल सिब्बल यांनी सलग 6व्या दिवशी युक्तिवाद केला आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप घेतला। विधानसभा अध्यक्षांचे निर्णय हे कायद्याच्या चौकटीच्या बाहेरचे असून पक्षाच्या घटनेचा विचार केलेला नाही असं सिब्बल यांनी म्हटलं। विधानसभा अध्यक्षांनी आपल्या अधिकारांची मर्यादा ओलांडली। अध्यक्षांनी घेतलेले निर्णय कायद्याच्या बाहेरचे। पक्षाच्या घटनेमध्ये लक्ष घालण्याचा अधिकार अध्यक्षांकडे कुठून आला? विधिमंडळ पक्ष म्हणजे राजकीय पक्ष असं अध्यक्षांनी म्हटलं, पण परिशिष्ट 10(1)(ब) नुसार अध्यक्षांनी असं म्हणणं बरोबर नाही। अध्यक्षांनी राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्षाची सरमिसळ केली। अध्यक्षांनी आधी निकाल ठरवला आणि नंतर गुंतागुंतीचे तर्क मांडले। परिशिष्ट 10(1)(ब) नुसार आमदार पक्षाचे असतात, पण आमदार म्हणजे पक्ष नव्हे। अध्यक्षांनी पक्षाचं संविधान लक्षात घ्यायला हवं होतं। 1999 ची घटना निवडणूक आयोगाच्या कार्यालयामध्ये उपलब्ध आहे। विधानसभा अध्यक्षांनी आपल्या कार्यकक्षेबाहेर जाऊन काही निर्णय घेतले असा त्यांना दबाव आहे ना, ते तर कळतं आपल्याला। तेव्हाही आम्हाला माहिती काय झालं ते त्यावेळेस म्हणून सांगितलं। त्यांचा तर फारच गोंधळ आहे। त्यांनी दोघांनाही डिस्क्वालिफाय केलं नाही ना, आम्हाला केलं ना त्यांनाही केलं। त्यांनीही सांगितलं होतं उलटं। म्हणून काय म्हणजेच काय, माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे निर्देश दिले होते त्याचं पालन त्यांनी न करता त्यांच्याच विधानांमध्ये अनेक गोंधळ त्यांनी केलेले आहेत, ते स्पष्टपणे दिसतात। आणि तेच कपिल सिब्बल साहेबांनी आज पुन्हा इथे समोर केलं। कपिल सिब्बल हे आपल्या आशिलासाठी युक्तिवाद करत आहेत। स्वाभाविक आहे, त्यांना जी बाजू मांडायची आहे ते मांडतील, परंतु कपिल सिब्बलांचं मत म्हणजे काय कोर्टाचं मत नाही आहे। मी दिलेला जो निर्णय आहे तो कायद्याच्या चौकटीत राहून सुप्रीम कोर्टाने जे निकष दिलेले त्या निकषाच्या आधारावरती दिलेला निर्णय आहे। त्यामुळे मला पूर्ण खात्री आहे की हा निर्णय शाश्वत आहे, तो टिकून राहील। शिवसेनेमध्ये फूट पडण्याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते आणि सुनील प्रभू हे पक्षाचे मुख्य व्हीप म्हणजेच मुख्य प्रतोद होते, पण बंडानंतर एकनाथ शिंदेनी भरत गोगावले यांना मुख्य प्रतोद म्हणून नेमलं। आता पक्षाच्या घटनेनुसार नियुक्तीचे अधिकार जर पक्षप्रमुखांना आहेत, तर मग गोगावलेंची नियुक्ती कशी झाली असा सवाल करत ठाकरेंच्या वकिलांनी आक्षेप घेतला। प्रतोद आमच्या बाजूनं व्हीपही आम्ही जारी केला होता। बंडखोर आमदार विधानसभा अध्यक्षांची निवड करू शकत नाहीत, कारण त्यांनी व्हीप विरोधात मतदान केलं। शिंदेंनी गोगावलेंना कोणत्या कायद्यानुसार प्रतोद केलं? गोगावले कोणत्या पक्षाचे प्रतोद होते? 1999 मध्ये पक्षप्रमुख पदच नव्हतं, तर कोणत्या आधारे व्हीप बदलला? शिंदेंच्या बाजूचा व्हीपच लागू होऊ शकत नाही। यावर कोर्टाने विचारलं की 2018च्या घटनेनुसार शिंदेंनी मुख्य नेता हे पद तयार केलं, ते निवडणूक आयोगाला कळवलं होतं का? त्यावर सिब्बल म्हणाले की हे रेकॉर्डवर नाही। 1999 ची जी काही घटना आमच्या पक्षाची आहे त्याच्यामध्ये मुख्य नेता पद नव्हतंच। तेव्हा फक्त वंदनीय शिवसेना प्रमुख आणि त्यानंतर सरळ सरळ शिवसेना नेते, 12 शिवसेनेचे नेते होते। त्यानंतर मग कालांतराने थोडा बदल केला, त्याच्यामध्ये कार्याध्यक्ष पद आलं आणि मग उद्धवजींना 2013 कार्याध्यक्ष केलं। त्याच्यानंतर मग दुर्दैवानं शिवसेना प्रमुखांच्या नंतर मग आम्ही पक्षप्रमुख केलं। शिवसेना प्रमुख हे नाव आम्ही फ्रीज केलं। ॲडव्होकेट कपिल सिब्बलांनी निवडणूक आयोगाने अपात्रतेच्या निर्णयाची वाट न पाहता पक्ष आणि चिन्हाचा निर्णय का घेतला हाही मुद्दा उपस्थित केला। शिंदेना सर्व पदं ठाकरेंनी पक्षप्रमुख या अधिकारानं दिली होती। विलीन होणं ठीक, पण पक्षावर दावा करणं चुकीचं। आमदार अपात्रता प्रकरणातील निर्णयाशिवाय आयोगाने निर्णय घेणं चुकीचं। आयोगानं अपात्रता प्रकरणामधील निर्णयाची वाट पाहायला हवी होती। यावर सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी म्हटलं की अपात्रता प्रकरण आता सक्रिय राहिलेलं नाही। कपिल सिब्बल म्हणाले की अपात्रता प्रकरण महत्त्वाचं आहे, त्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत। आमदार अपात्र झाले असते तर शिंदेंकडे बहुमत राहिलं नसतं। आमच्याकडे एकूण 55 आमदार होते, त्यातले 39 आमदार हळूहळू शिंदेंकडे गेले।
की हा निर्णय शाश्वत आहे, तो टिकून राहील. ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर बघा, आपण कॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टी बघा आणि आपण लेजिस्लेटिव्ह स्ट्रेंथ बघा, तिन्हीचा विचार करूनच हा निर्णय घेतला गेला. मी हा दिलेला निर्णय हा शाश्वत आहे एवढंच आपल्याला सांगू शकतो. नार्वेकरांनी अपात्रतेचा निर्णय देताना ना ठाकरेंचे आमदार अपात्र केले ना शिंदेचे आमदार अपात्र केले. कोणाचेही आमदार अपात्र न करता आमदारांच्या संख्याबळाच्या आधारे शिंदेचा गटच खरी शिवसेना असल्याचा निर्णय नार्वेकरांनी दिला आणि अपात्रतेवरून मी दिलेला निर्णय योग्य असल्याचं नार्वेकरांचं म्हणणं आहे. आता पुन्हा सिब्बल शेवटचा युक्तिवाद करणार आहे. प्रमोद जगतापसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी, नवी दिल्ली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.